सापासारखी लांब, दोन्ही बाजूने निमुळती, अंगावर पांढऱ्या रेषा असणारी अशी ही जी आपली भाजी आहे ती आहे पडवळ. आणि बऱ्याचदा मुलांना आणि काही मोठ्यांना सुद्धा न आवडत्या वर्गामध्ये ही भाजी जाते. परंतु पडवळ खरं तर आवर्जून खाल्ली गेलेली भाजी पाहिजे, कारण ही अतिशय पथ्यकर अशी भाजी सांगितलेली आहे. आजारी व्यक्तींना सुद्धा आवर्जून पडवळाची भाजी दिली पाहिजे, कारण ही पचायला सुद्धा सुपाची आहे आणि पथ्यकर अशी सांगितलेली आहे. म्हणजे ती सगळ्यांनाच सूट होणारी अशी भाजी आहे. त्याचबरोबर ती वात पित्तज्ञ सांगितलेली आहे. शरीरातील वात आणि पित्त यांचा बॅलन्स करण्यासाठी उपयोगी पडते. त्याचबरोबर रुचीप्रद सांगितलेली आहे. काही कारणांनी जर का तुम्हाला अरुची झाली असेल, तोंडाला चव लागत नसेल, तर अशा वेळेला पडवळाची भाजी आवर्जून खावी, कारण मग ती तोंडाची चव वाढवण्यासाठी मदत करते. बल्य सांगितलेली आहे. शरीरामध्ये काही कारणांनी जर का अशक्तपणा आला असेल, शक्ती कमी झाली असेल, तर अशा वेळेला शरीराची ताकद वाढवण्यासाठी पडवळाची भाजी चांगल्या प्रकारे काम करते. म्हणून ज्या अशक्तपणा आलेला आहे अशा सर्वांना ही पडवळाची भाजी आवर्जून दिली गेली पाहिजे आहे. शोषणो अतिहिता सांगितलेली आहे. शरीरामध्ये जर का ड्रायनेस खूप जास्त असेल, वॉटर कंटेंट कमी झाला असेल, डिहायड्रेशन झालं असेल, तर अशा वेळेला पडवळाची भाजी ही आवर्जून दिली गेली पाहिजे. अशा प्रकारे ही छान पथ्यकर पौष्टिक अशी पडवळाची भाजी आवर्जून तुमच्या रुटीनमध्ये आणली गेली पाहिजे. व्हिडिओतली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून लिहा की आणखी अशा कोणत्या भाज्या आहेत ज्याबद्दलचे गुण तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. नमस्कार.